नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजय अकॅडमीवरती. मित्रांनो, आज आपण जी बॉम्बे हायकोर्ट भरती आहे तिची जी एक्झाम आहे तिची तयारी कशी करायची आहे, तिचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, स्मार्ट स्टडी कसं करायचं आहे, जर तुम्ही बिगिनर असाल तर कसा ॲप्रोच कराल प्रत्येक सब्जेक्टला, किंवा जर तुमचा ऑलरेडी थोडा अभ्यास झालेला असेल किंवा तुमचा कंप्लीट अभ्यास झाला असेल तरी कशी ही एक्झामला तुम्ही अप्रोच कराल मॅक्झिमम मार्क्ससाठी, हे आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. डिस्कस करायच्या आधी मित्रांनो इथे आपण बघून घेऊया की ही जी एक्झाम असणार आहे ही 90 मार्काची एक्झाम इथे असणार आहे. किती मार्काची असणार आहे? 90 मार्काची इथे एक्झाम असणार आहे, 90 क्वेश्चनची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 90 मार्क असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तुमचा जो टार्गेट असणार आहे मित्रांनो, तो टार्गेट तुमचा 80+ असला पाहिजे. 80+ मार्क तुम्हाला इथे स्कोअर करायचा, हा तुमचा टार्गेट असला पाहिजे. आता मित्रांनो, याला कसा अप्रोच करायचं, हा टार्गेट कसा अचीव करायचा ते आपण इथे पुढे डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण इथे बघून घ्या मित्रांनो, इथे जर तुम्ही नीट बघाल तर हे 90 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत ते 20-20 मार्काचे आहेत. ते 3 सब्जेक्ट आहेत इंग्लिश, जनरल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंग, आणि अरिथमॅटिक. हे जे 3 टॉपिक आहेत ते 20-20 मार्कासाठी असणार आहेत. हा आहे रिझनिंग आणि हा आहे मॅथ्स. ठीक आहे, तर इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग हे 20-20 मार्काचे आहेत, आणि मराठी, जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर हे फक्त 10-10 मार्काचे सब्जेक्ट असणार आहे. आता मित्रांनो, ह्यांच्यामध्ये काही सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, काही सब्जेक्टला कमी वेटेज आहे. तर कुठल्या सब्जेक्टला कसं अप्रोच करायचं ते आपण इथे जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इंग्लिश जो सब्जेक्ट आहे हा इंग्लिश, त्याच्यानंतर कॉम्प्युटर आणि जनरल नॉलेज हे किंग मेकर सब्जेक्ट असणार आहेत. हे किंग मेकर सब्जेक्ट असणार आहेत, हेच तुमची सिलेक्शन ठरवतील. ज्यांची ह्या सब्जेक्टवरती कमांड आहे तो रेसमध्ये पुढे असणार आहे, त्याचा टार्गेट 80+ जाणार आहे. कसं ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिला सब्जेक्ट जो आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, तो आहोत इंग्लिश. आता बघा, इंग्लिश हा सब्जेक्ट आहे. जर तुमची ऑलरेडी तयारी झालेली आहे इंग्लिशची, तुम्हाला बऱ्यापैकी येतं, तर तुम्ही 120 रूल्स ऑफ ग्रामर 120 रूल्स ऑफ ग्रामर जे असतात त्याला रिवाईज करून घ्या. एकदा तुमची रिवाईज झालं त्याच्यानंतर तुम्ही सरळ PYQ वरती नजर वळवा. PYQ सोडवायचे आहेत. PYQ कुठल्या एक्झामचे सोडवायचे ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तलाठीची जी 2023ची जी एक्झाम होती तिच्यामध्ये माझ्या मते 57 शिफ्ट झाल्या होत्या. 54 का 57 अशा शिफ्ट झाल्या होत्या, पण 50च्या वरती झाल्या होत्या हे नक्की. 57 पेपर तुम्हाला, 50+ पेपर तुम्हाला इथे आहेत. 57+ पेपरमधले जेवढे पण इंग्लिशचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर समाज कल्याणची जी एक्झाम झाली होती तिचे, त्याच्यानंतर नगर परिषदेची एक्झाम झाली होती त्याचे, त्याच्यानंतर तुम्ही धर्मादाय आयुक्ताची जे सध्या आय गेस नोव्हेंबर का ऑक्टोबरमध्ये झाली होती धर्मादायची, तिचे पण 12 ते 18 शिफ्ट आय गेस झाले होते. तर 12 ते 18 फ्रेश पेपर तुम्हाला इथे अवेलेबल असतील त्यांचे, तर त्याचीसुद्धा सॉल्व करा. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही वनरक्षकची जी एक्झाम झाली होती त्याचेसुद्धा PYQ सॉल्व करू शकतात. PYQ सॉल्व करू शकतात. एकंदरीत जेवढ्या पण सरळ सेवा एक्झाम झाल्या होत्या मित्रांनो, त्याचे तुम्ही PYQ सॉल्व करू शकता. ते PYQ तुम्हाला हेल्प करतील. जर तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल तर PYQ सॉल्व करायची, त्याच्यामध्ये तुमचा वीक टॉपिक कुठला आहे तो लक्षात घ्यायचा, आणि त्या वीक टॉपिकचा परत अभ्यास करायचा आणि तो स्ट्रॉंग करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही, जर तुमची तयारी झालेली असेल तर तुम्ही अटेम्प्ट करा. आता मित्रांनो, मेन टॉपिककडे, की जे मुलं बिगिनर असतील ते, म्हणजे ज्या मुलांचा आता स्टार्ट करत आहेत, त्यांनी इंग्लिश जास्त केलेलं नाही आहे किंवा जास्त येत नाही आहे त्यांनी कसं अप्रोच करायचं. तर मित्रांनो, जे मुलं एकदम बिगिनर आहेत, जे आता नुसतं सुरुवातच करत आहेत, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, त्यांनी कुठली तरी बॅच जॉईन करावी. कुठली तरी इंग्लिशची बॅच, कुठल्याही सर टीचर ज्यांची ऑनलाईन बॅच आहे, तुम्हाला ज्यांचं शिकवलेलं आवडतं किंवा तुम्हाला वाटतं की हे चांगले शिकवतात, मोस्टली जेवढी पण लोकं असतात ते चांगले शिकवतात, तर त्यांची तुम्ही एक बॅच घ्या. त्यांची बॅच घेतल्यानंतर त्याच्यामधले कुठले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की तुमच्याकडे एवढे दिवस नाही आहेत की तुम्ही प्रॉपरली हळूहळू ती बॅचला अटेंड कराल आणि प्रॉपरली त्याचा अभ्यास कराल. एवढा टाईम नाही, तर तुम्हाला थोडंसं स्पीड वाढवून, थोडंसं 1x 2x करून थोडंसं बघून त्याला तुम्हाला सॉल्व करायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, इंग्लिशचं जर करत असेल तर मेन टॉपिक मी तुम्हाला सांगून देतो इथे कुठले असणार आहेत. तर पहिला असणार आहे टेन्स, दुसरा तुमचा असणार आहे वर्ब म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जे क्वेश्चन येतात त्याच्यामधून. तिसरा तुमचा टॉपिक असणार आहे नाऊन,
हा नाऊन टॉपिक तुमचा मेन इम्पॉर्टंट असणार आहे. हे 3 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. आणि मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात एक मेन टॉपिक राहून गेला माझा, तो बघा मी इथे लिहितो. त्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश. आता जे मुलं पहिल्यांदा बॅच करतात, सगळे बेसिक्स ऑफ इंग्लिश, कुठेही तुम्ही बॅच कराल तर बेसिक्स ऑफ इंग्लिश तुम्हाला शिकवलं जाईल. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर हे 3 टॉपिक, हे असे 4 टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे टॉपिक झाल्यानंतर तुम्ही हे टॉपिकवरती तुम्ही एररचे जे क्वेश्चन येतात, जे मेन क्वेश्चन आहेत, एररचे क्वेश्चन येतात, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता त्याच्यानंतर बघा, फोर्थ जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो करायचा आहे. हा फक्त एकाच दिवसाचा टॉपिक आहे. जसं टेन्स, वर्ब, नाऊन हे सगळं करायचं तर तुम्हाला 1-1, 2-2 दिवस तिकडे द्यायला लागतील. पण जे आता मी जे तुम्हाला टॉपिक सांगणार आहेत त्याच्यावरनं डायरेक्ट क्वेश्चन येतात, त्याच्यामध्ये काही वेगळं येत नाही फिरवून. तर ते जे टॉपिक असणार आहेत ते आहेत व्हॉइस 1 दिवस करायचा, तुम्हाला लगेच जमायला लागेल, कारण की तुम्ही बेसिक्स केले असणार, तुम्ही टेन्स केले असणार, तर तुम्हाला व्हॉइसचे चॅप्टर आहेत तो तुम्हाला सोपा जाईल. त्याच्यानंतर जो टॉपिक असणार आहे तो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट. त्याच्यानंतर जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे क्वेश्चन टॅग. हे टॉपिक आहेत. क्वेश्चन टॅगचा जो टॉपिक आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतर जे थोडेसे ग्रामरपेक्षा थोडेसे वेगळे टॉपिक आहेत ते म्हणजे पॅराजंबल हा टॉपिक असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो पॅसेज येतो, क्लोज टेस्ट किंवा पॅसेज बोलतात, ते वाले चॅप्टर इकडे असणार आहेत. अशा प्रकारे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्या 60-75% पेपर याच्यावरती येतो. आणि बाकीचा जो असतो वोकॅबलरीवरती येतो. तो वोकॅब आपण इथे एकदा लिहून घेऊया. हा जो वरचा भाग होता त्याला आपण ग्रामरमध्ये मोजतो. आता वोकॅबचा जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे 1 वर्ड सबस्टिट्यूशन. सेकंड नंबरचा जो टॉपिक असणार आहे तो आहे सिनॉनिम, अँटॉनिम. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा जो टॉपिक असणार आहे तो आहे इडियम अँड फ्रेजेस. हे 3 टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत वोकॅबलरीचे. आता वोकॅबलरी कुठून करावी, तर वोकॅबलरी माझ्या हिशोबाने जे प्रिवियस इयर क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये जी वोकॅबलरी असते तीच करा, किंवा तुम्ही जिथे क्लास लावाल त्या क्लासमध्ये तुम्हाला वोकॅबलरी शिकवली जाईल आणि ती रिपिटेटेड वोकॅबलरी असते, तीच मोस्ट ऑफ द टाईम परत येते, त्यामुळे तीच तुम्ही करा. जिथे क्लास लावाल तिकडे तुम्हाला वोकॅबलरीचे नोट्स भेटूनच जातील. आता अशा प्रकारे तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्ही जेव्हा इंग्लिश कराल त्या दिवसामधले तुम्हाला 2 ते 3 तास इंग्लिशला द्यायचे आहेत. किती? 2 ते 3 तास तुम्हाला इंग्लिश या टॉपिकला द्यायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता हा जो इंग्लिश आहे तो तुम्हाला कधीपर्यंत करायचा आहे, तर माझ्या हिशोबाने तुमचा फर्स्ट वीक ऑफ एप्रिल, एकदा नीट लिहितो, फर्स्ट वीक ऑफ एप्रिलपर्यंत तुमचा इंग्लिश हा टॉपिक कंप्लीट होऊन गेला पाहिजे. कुठेही क्लास लावा. जर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की जे तुम्ही क्लास लावाल तिकडे खूप 40-50 तासाचा तो पूर्ण एक त्यांचा कोर्स असणार आहे इंग्लिशचा, तर तुम्ही 1x 2x वरती करून सुद्धा बघू शकता. पण तुम्हाला पहिल्या वीकच्या आधी कंप्लीट करायचं आहे. एप्रिलच्या पहिल्या वीकनंतर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायला लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, हा झाला इंग्लिशचा. आता मी तुम्हाला पुढचा सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल सांगतो. एक सेकंड. पुढचा सब्जेक्ट बघा. पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा रिजनिंग. हा सुद्धा 20 मार्काला असणार आहे. जर तुम्हाला अजिबातच रिजनिंग येत नाही, जर तुम्हाला बघा, आता पहिले आपण टॉपिक डिस्कस करूया की रिजनिंग ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांनी सीधा जे आधी सांगितलं होतं तेच, की PYQ करायचे आहेत. PYQ सरळ लावायचे आहेत. इझी असतं रिजनिंग, एवढं टफ नसतं. PYQ लावा आणि याच्यामध्ये आउट ऑफ स्कोअर घेऊन या. आता त्याच्यानंतर रिजनिंग नंतर जे मुलं बिगिनर आहेत रिजनिंगमध्ये, ज्यांना अजिबात रिजनिंग येत नाही आहे, जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी असणार आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्ही क्लास जॉईन करायचा आहे. इकडे यूट्यूबवरती फ्रीमध्ये तुम्ही शोधत नका बसू की हा फ्री शिकवतो तो फ्री शिकवतो. तुम्हाला तुटकच भेटेल. ते एका जागेवरती सगळं भेटणार नाही. जे क्लास घेतात, तुम्हाला कोणताही सर आवडतो त्यांच्याकडून तुम्ही क्लास घ्या. त्यांचा क्लास घ्याल ते एकाच टायमाला तुम्हाला सगळं शिकवून देतील. आता रिजनिंग हा थोडासा कंपॅरेटिव्हली इझी चॅप्टर असतो, त्यामुळे ह्याला करताना तुम्ही प्रॉपरली एकदा जरी लक्ष द्याल तरी तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्ट जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे रिजनिंग करताना फक्त थोडं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवा. आता बघा, रिजनिंगमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक असं काहीच नाही, ऑलमोस्ट सगळंच इम्पॉर्टंट असतं त्याच्यामध्ये. रिजनिंग करताना प्रॉपर लक्ष देऊन करा. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की रिजनिंग जो आहे तुमचा 31 मार्चच्या आधी हा पूर्ण तुमचा जो पण क्लास तुम्ही करणार आहात तो कंप्लीट झाला पाहिजे.
पाहिजे. एकदा 31 मार्चपर्यंत जर तुमचं रिझनिंगचं क्लासेस जे पण आहे, तुमचे बॅचेस जे पण आहे ते कंप्लीट झाले, तर 1 एप्रिलपासून सरळ तुम्ही PYQ सॉल्व करायला लागा. जसं मी इथे सांगितलं होतं तसं PYQ सॉल्व करायला लागा आणि 22 एप्रिलपर्यंत PYQ सॉल्व करा. तुम्हाला हमखास आउट ऑफ याच्यामध्ये भेटतील. एवढा डिफिकल्ट येत नाही रिझनिंग. ठीक आहे मित्रांनो. आता रिझनिंगला किती टाईम द्याल तुम्ही? दिवसाला 1 ते 2 तास. 1 ते 2 तास डेली. 1 ते 2 तास डेली. आता जो पुढचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, तो आपला असणार आहे, पुढचा टॉपिक आपला जो असणार आहे तो असणार आहे मॅथ्स 20 मार्काचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. जर मॅथ्स तुम्हाला आता ज्याचं खूप लोकांचं असं असतं की त्यांचा अभ्यास करून सुद्धा मॅथ्सचे टॉपिक त्यांचे टॉपिक्स क्लिअर नसतात, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसतात, तर त्यांनीसुद्धा कुठून तरी यूट्यूबवरती किंवा कुठेही त्यांना जिथे वाटतं तिथे त्यांनी त्यांचे जे वीक टॉपिक आहे ते क्लिअर करून घ्यावे. कारण की मॅथ्समध्ये आउट ऑफ आणणं ही त्यांना मस्ट आहे. जो ह्या मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये आउट ऑफ नाही आणणार मित्रांनो, चान्सेस आहे की तुम्ही बाकीच्या सब्जेक्टमध्ये मागे पडू शकता. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये तुम्हाला आउट ऑफच आणायचं. इंग्लिश असा सब्जेक्ट आहे, तो ग्रामर आहे, तो लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये कधी माणसाला कमी मार्कसुद्धा पडतात. इंग्लिशमध्ये कधी काही येऊ शकतं, त्यामुळे इंग्लिशमध्ये रॉंग होण्याचे चान्सेस असतात. पण मॅथ्स आणि रिझनिंग हे जे चॅप्टर असतात त्याच्यामध्ये आउट ऑफ भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगचा तुम्ही चांगला अभ्यास करा. आता जे मुलं ऑलरेडी करत आहेत त्यांना जसं मी मागे सांगितलं तसं PYQ सोडवा आणि जे तुमचे वीक टॉपिक आहेत ते पक्के करून घ्या. एकदा ते पक्के झाले की परत त्याच्यावरती PYQ सोडवून तुम्ही तुमचा तो भाग स्ट्रॉंग करून घ्या. आता जे मुलं बिगिनर आहेत आता जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट की जर तुम्हाला मॅथ्स येत नाही, तर मॅथ्समध्ये खूप जास्त टॉपिक आहेत. तुम्हाला मॅथ्स करताना खूप कॉन्सन्ट्रेशननी करायला लागतं, खूप लक्ष देऊन करायला लागतं. कारण की एकदा तो कॉन्सेप्ट आपल्याला जमला तर त्याच्यावरनं सुद्धा मॅथ्ससुद्धा बघा तुमच्या एक्झामला तुम्हाला खूप टफ असे क्वेश्चन येणार नाही, फिरवून येणार नाही. सोपी भाषा असेल, सोपे नंबर्स असतील, लगेच सॉल्व्ह होईल. पण तुमची कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एकदा ज्याची कॉन्सेप्ट क्लिअर आहे तो एक्झाममध्ये जाऊनसुद्धा ते क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आता म्हणून तुम्हाला काय करायचं, तुम्ही जिथे पण तुम्हाला वाटतं तिकडून तुम्ही बॅच परचेस करा. तुमच्या जे पण सर असतील त्याच्यावरनं बॅच परचेस करा आणि प्रत्येक टॉपिक जो आहे तो चांगला लक्ष देऊन तुम्ही त्याला कन्सिस्टन्सीने त्याच्यावरती लक्ष देऊन सॉल्व करा. त्याच्यामध्येच प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा तुम्हाला करवतील, तर ते प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा तुम्ही तिकडे करा. आणि तुम्हाला मी सांगतो की ही जी मॅथ्सची बॅच असणार आहे ती बॅचसुद्धा तुम्ही 31 मार्चच्या आधी तुमची कंप्लीट करून घ्या. आता मॅथ्समध्ये जर तुम्हाला मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगू तर मॅथ्समध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे पर्सेंटेजचे तुम्हाला जे कन्सेप्ट आहे त्या बऱ्यापैकी क्लिअर हव्या. पर्सेंटेजचे कन्सेप्ट असतात त्या क्लिअरच हव्या तुमच्या. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो असणार आहे तो असणार आहे तुमचा रेशोचा, म्हणजे सरासरी. तिसरा आहे एजचा, की वयावरती क्वेश्चन येतात. याचं वय, मुलाचं आणि वडिलांचं वय एवढं आहे, एवढ्या अनुपातामध्ये आहे, तर त्यांच्या 4 वर्षांनी त्यांचं वय किती असणार आहे, असे क्वेश्चन. त्याच्यानंतर टाईम स्पीड डिस्टन्सवरती क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर टाईम आणि वर्कवरती विचारतात. त्याच्यानंतर नदी आणि होडी म्हणजेच बोट अँड स्ट्रीम याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. हा टाईम अँड स्पीडवरतीच डिपेंडेंट आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिप करून एक टॉपिक असतो की 2 जणांनी मिळून एक बिझनेस चालू केला. मग एकाने त्याच्यामधले त्यांनी दोघांनी 100 रुपये टाकून बिझनेस चालू केला. एकाने 6 महिन्यानंतर ते अजून 100 रुपये टाकले, तर त्यांचं वर्षाच्या अखेर त्यांचं रेशो किती असणार आहे प्रॉफिटचा, असे क्वेश्चन. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला कशावरती क्वेश्चन विचारले जातात, नळ आणि टाकी ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो LCM HCF वाले, म्हणजे लसावी मसावीवाले जे प्रश्न असतात ते विचारले जातात कधी. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बोट अँड स्ट्रीम झालं, टाईम अँड वर्क झालं, रेशो झालं, एज झालं. हां बघा CISI म्हणजे सरळ व्याज, चक्रवृद्धी व्याज, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टवाले. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातात डिस्काउंटवरती, मार्क प्राईज, सेलिंग प्राईज, मार्क प्राईज आणि डिस्काउंटवरती जे क्वेश्चन असतात. हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये कुठलाच टॉपिक मिस करायचं नाही आहे. हे करूनच जायचे 101%. त्यात पर्सेंटेज आणि रेशोचे टॉपिक हे बेसिक्स आहेत. यांच्याचवरती या 2 टॉपिकवरती हे बाकीचे टॉपिकसुद्धा अवलंबून असतात. त्यामुळे हे टॉपिक करा. आता हे जेवढे इझी नाही आहेत, पण कन्सेप्ट जो लक्ष देतो त्याची कन्सेप्ट लगेच क्लिअर होते. हे करा आणि ह्याच्यासाठी तुम्ही डेली 2 ते
3 तास द्या. याची कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्या. थोडेसे प्रॅक्टिस क्वेश्चन बघा, जिथे तुम्ही बॅच लावता ना तिथे तुम्हाला कन्सेप्ट शिकवून प्रश्न प्रॅक्टिस करवले जातात. तर ज्या बॅचमध्ये जे कन्सेप्टनंतर जे प्रॅक्टिस करवले जातात क्वेश्चन, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ते क्वेश्चन परत एकदा स्वतःहून होमवर्क म्हणून त्याला सॉल्व कराल ना मित्रांनो, एवढं इनफ आहे. कारण की बेसिक कन्सेप्टवरती प्रश्न येतात, त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही. म्हणून तुम्हाला जे प्रॅक्टिसमध्ये क्वेश्चन करवले जातील ना त्याच्यावरतीच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येणार. तर प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही 2 ते 3 वेळा जरी कराल ना, तुमची कन्सेप्ट सरळ सरळ तिकडे क्लिअर होऊन जाते. थोडंसं एफर्ट्स टाका, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही त्याच लेवलला असाल ज्या लेवलला एक मुलगा आहे जो आधीपासून तयारी करतो त्याच्या एवढं. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक बघा, पुढचा टॉपिक काय आहे. एकदा इंग्लिश हे झालं, त्याच्यानंतर आपण मराठी. बघा, मराठी हा जो टॉपिक आहे ना, जर तुम्ही मराठी मीडियमचे ऑलरेडी असेल, जर तुम्ही मराठी मीडियमचे असेल 10 मार्कासाठी आहे हा फक्त टॉपिक, पण हा इम्पॉर्टंट आहे. आता मराठीचं बघा असं असतं ना, सरळ सेवामध्ये मराठीचे जे प्रश्न असतात ना ते सोप्या लेवलचे येतात. सोप्या लेवलचे म्हणजे अगदी सोप्या लेवलचे येतात. मराठीचे जे टॉपिक आहेत, जसं तुमचा प्रयोग झाला, समाज झाला, हे सगळे जे ग्रामरचे बेसिक टॉपिक आहेत ना, असे ना 6-7 टॉपिक आहे मित्रांनो. आणि हे जे 6-7 टॉपिक आहेत ना, हे 6-7 टॉपिक तुम्ही 1-1 तासामध्ये तुम्हाला त्याचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील 1-1 तासामध्ये. आणि याचे प्रत्येक टॉपिकवरती तुम्ही 50-50 क्वेश्चन जरी सॉल्व कराल, 50-50 क्वेश्चन, तर तुमचे ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, मी 400-500 क्वेश्चनमध्ये, म्हणजे तुम्ही 400-500 मराठी ग्रामरचे 400-500 क्वेश्चन कराल, त्याच्यामध्ये तुमची अशी तयारी होऊन जाईल की तुम्ही आउट ऑफ काढू शकता. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट असते की मराठीचं जे ग्रामर असतं ते तर तुम्ही सॉल्व करूनच घ्याल, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही ना. तुम्हाला प्रॉब्लेम येईल तो मराठीच्या वोकॅबमध्ये, म्हणजेच समानार्थी, विरुद्धार्थी याच्यामध्ये, त्याच्यानंतरमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार याच्यामध्ये. जे कारण की मी तुम्हाला सांगतो, मराठीचं जर म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी, समानार्थी करायचं तर एकाच बुकमधनं, मी तर त्याच्यातनंच करतो, एकच बुक असते ती म्हणजे मोरा वाळंबे सरांची. याच्यामधनं सगळं येतं. पण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की मोरा वाळिंबे सरांची जी बुक आहे त्याच्यामध्ये म्हणी आणि वाक्प्रचार हा खूप मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये खूप जास्त त्यांनी कंटेंट दिलेलं आहे. जर तुमची आत्तापासून तयारी की दर दिवशी ह्या म्हणी आणि वाक्प्रचाराचे 2 ते 4 पेजेस कराल, बाय कराल, तर तुम्हाला तुमच्या एक्झामपर्यंत हे बाय होऊन जाईल. आणि समानार्थी विरुद्धार्थी जरी करायला जाल तरी तुम्ही दर दिवशी 1 ते 2 पेज, म्हणजे 1 पेज समानार्थीचा, 1 पेज विरुद्धार्थीचा असं कराल तर तुमचं ते मला वाटतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सगळं कंप्लीट होईल. पण प्रॉब्लेम असा असतो मित्रांनो, तुम्ही करायला जाता तर तुम्हाला लक्षात नाही राहत. तुम्ही वाचून घ्याल एकदा, पण तुम्ही परत एकदा त्याच्यावरती व्हिजिट कराल किंवा तुम्हाला जो क्वेश्चनमध्ये ते आलं तर तुम्हाला ते लक्षात नसणार की याचं हे काय समानार्थी विरुद्धार्थीचं असं असतं की ते थोडंसं डोक्यातून जातं, म्हणून त्याचं रिपिटेशन व्हॅल्यू जास्त असते. जर तुम्ही बॅच लावली असेल तर त्या बॅचमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट समानार्थी, विरुद्धार्थी आणि म्हणी, वाक्प्रचार तुम्हाला दिले असतील तर तेच करून जा. आणि जर तुम्हाला संक्षिप्त अभ्यास करायचा आहे एकदम कंप्लीट की मला झालंच पाहिजे, तर मग तरच मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाला हात लावा, नाहीतर लावू नका. नाही तर तुमच्या बॅचमधून जे तुम्हाला शिकवलेलं असेल फक्त त्याच्याकडेच लक्ष द्या. अशा प्रकारे तुम्ही मराठीचा अभ्यास करा. माझ्या हिशोबाने मराठीचा तुम्ही दर दिवशी 1 to 2 आवर अभ्यास कराल तरी इनफ असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता पुढचा टॉपिक जो असणार आहे तो असणार आहे आपला जी के टॉपिक असणार आहे. पुढच्या पेजवरती घेऊया. पुढचा टॉपिक असणार आहे जी केचा. आता हा जो जी केचा टॉपिक आहे मित्रांनो, हा बघा मी तुम्हाला सरळ सांगतो, 10 मार्काचा टॉपिक आहे. फक्त 10 प्रश्न याच्यावरती येणार आहे. पण लिटरली हा जो टॉपिक आहे तो इतका वास्ट आहे, कारण की याच्यामध्ये इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर तुमचं पॉलिटी, त्याच्यानंतर तुमचे करंट अफेअर्स सगळं येतं सगळं. आणि हे स्वतः एक टॉपिक आहे, जे इतिहास, भूगोल हेच इतके वास्ट आहेत की तुम्ही विचार नाही करू शकत. जर तुमची आधीपासून तयारी झालेली आहे याच्यावरती, तर आधीपासून जर तुमचं जी के चांगलं आहे किंवा जी के तुमचं काही प्रमाणात झालेलं आहे, तर तुम्ही याचा सरळ PYQ लावा. किंवा मी तुम्हाला सांगतो बघा, इथे थोडंसं वेगळं आहे. इथे आहे, मी तुम्हाला सांगतो की एक टॉपिक आहे हिस्ट्री, जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. सेकंड टॉपिक आहे तुमचा जॉग्रफी. थर्ड टॉपिक आहे तुमचा पॉलिटी. फोर्थ टॉपिक जो तुमचा असणार आहे तो असणार आहे करंट अफेअरचा. फिफ्थ टॉपिक असणार आहे तो तुमचा सायन्सचा, विज्ञानाचा. आता बघा, जर तुमचा जर काही मुलांचं जर असं आहे की माझं हिस्ट्री चांगलं आहे,
माझं हिस्ट्री चांगलं आहे, माझं जॉग्रफी चांगलं नाही आहे, माझं हे चांगलं आहे, मला ते नाही आहेत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, हिस्ट्रीमधून 1 ते 2 प्रश्न, जॉग्रफीमधून एखादा प्रश्न, तर पॉलिटीमधनं तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला भेटू शकतात. कारण की हायकोर्ट भरती आहे, तर मे बी तुम्ही त्याला हे देऊ शकता की प्रेफरन्स देऊ शकतात ते लोक एक्झाममध्ये, आणि पॉलिटीमधून 2 ते 3 प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. करंट अफेअरमधून 3 प्रश्न तुम्हाला बघायला भेटू शकतात. सायन्समधनं एखादा प्रश्न. तर अशा प्रकारे याला सोडून एवढे 5 टॉपिक सोडून दुसरा कुठलाही नवीन टॉपिक करायला जाऊ नका. हे 5 टॉपिक नीट करून जा. आणि ह्या 5 टॉपिकमधलं काय करायचं आहे, आता जर तुमचं ऑलरेडी झालेलं आहे तर ठीक आहे, पण मग तुमचे जर हे ऑलरेडी हे टॉपिक बिलकुल झिरो आहे, तुम्हाला काहीच येत नाही ह्या टॉपिकमधलं, तर कसं करायचं आहे, तर बघा, तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती करा. काय करायचं, सगळ्यात आधी मित्रांनो, जो करंट अफेअर आहे, करंट अफेअर मंथली करंट अफेअर करा. एकदा मला कलर चेंज करू द्या. मंथली करंट अफेअर करा. सगळ्यात आधी काय करा, मंथली करंट अफेअर. मंथली करंट अफेअरमधून कुठून कराल, तर तुम्ही करा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आणि जमलंच तर एप्रिलचं सुद्धा करून घ्या. ठीक आहे. तर हे जे 6 महिने आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे 2025चे आहेत आणि हे 3 महिने आहेत 2026चे. हे 2 वर्ष, हे 6 महिने तुम्ही करा. आता मित्रांनो, आपण ऑलरेडी जानेवारीचे करंट अफेअर्स मंथचे, जानेवारी मंथचे 75 प्लस मोस्ट इम्पॉर्टंट टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तो व्हिडिओ बघून घ्या, इनफ आहे तो. आणि आपण फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे सुद्धा लगेचच टाकणार आहोत 75 मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला त्याच्यामधून क्वेश्चन बघायला भेटूनच जाईल. आता ते तुम्ही आपल्या चॅनलवरनं करू शकता, ती आपल्याकडनं हे आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही बघा, आम्ही 2-3 दिवसात फेब्रुवारीचे टाकू, मार्चचे टाकू, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे टाकू. या मंथच्या एंडपर्यंत तुम्हाला हे 6 महिन्याचे भेटून जातील. फक्त 30 ते 35 मिनिटाची व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तुम्ही तिला पहिल्यांदा तर 1x बघा, आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा बघाल तेव्हा 1.5x किंवा 2.2x तुम्ही त्याला बघून हे करू शकता. आता हे करंट अफेअरचं कसं करायचं, जर तुम्हाला जर तुम्ही माझ्या ह्याच्यावरनं करता किंवा कुठूनही करता, तुम्ही मंथलीच करा. मंथली कराल तर समजा तुम्ही जानेवारी मंथचे करता आहेत, तर सगळ्यात आधी जे मोस्ट इम्पॉर्टंट 75 आहेत ते करा. माझ्या ह्याच्यातनं नाही करत तर दुसरीकडनं कुठनंही करता तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 75 करा. ते तुमच्या लक्षात राहणार नाही, कारण की थोडेसे वेगवेगळे असतात. खूप जसं अवॉर्ड्स असतात, त्याच्यानंतर ही गोष्ट कुठे पहिल्यांदा घडली भारतामध्ये, कुठे पहिल्यांदा घडली, अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये करंट अफेअरमध्ये. त्यामुळे चालू घडामोडी करताना ते लक्षात राहत नाही, कारण की डिस्क्रीट असतात, वेगवेगळे असतात, वेगवेगळे टॉपिक असतात. आता ते वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला ते पहिल्या ह्याच्यात लक्षात राहणार नाही. तर एक व्हिडिओ तुम्हाला 2 ते 4 वेळा तुम्हाला इथे ती बघायला लागणार आहे. पहिल्यांदा 1x बघा, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जास्त स्पीडवरती सुद्धा बघू शकता. 30 ते 35 मिनिटाची व्हिडिओ, दर दिवशी एक व्हिडिओ जरी बघाल तरी 6 दिवसात तुमचे 6 महिन्याचे करंट अफेअर इथे कंप्लीट होऊन जातील. आणि नंतर रिपीटवरती बघाल तर तुम्हाला लक्षातसुद्धा राहायला लागेल. तर अशा प्रकारे हे तुम्ही 3 मार्क तुमचे, 2 ते 3 मार्क तुम्ही तुमचे फिक्स करून घेऊ शकतात. कारण की करंट अफेअर्स टॉपिक आहे तो सगळ्यात छोटा आहे. आता मित्रांनो, करंट अफेअरमध्ये तुम्हाला एकदम फिक्सच व्हायचं की मला याच्यामध्ये सगळेच मार्क काढायचे, तर माझ्या हिशोबाने तुम्ही ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे सुद्धा करून घ्या. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे सुद्धा मंथली करून घ्या, तुमचे सगळं होऊन जाईल. आता बघायला जाल तर फक्त 30-35 मिनिटाची आपली व्हिडिओ असणार आहे. म्हणजे टोटल जर 6 महिन्याचे जर तुम्ही घ्याल तर फक्त 3 तासाची व्हिडिओ आहे. 3 हर्सच्या व्हिडिओमध्ये तुमचे 6 महिन्याचे कवर होतात. तर त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओज बघू शकता. त्याच्यामधून मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते एकदम कन्साईज, एकदम प्रिसाईज बनवलेले आहेत. ते करून जाल तर तुम्हाला त्याच्यामधून प्रश्न बघायला भेटेलच. आता सगळ्यात पहिला टॉपिक होता करंट अफेअर, तो आपण इथे कवर करून घेतलेला आहे. आता दुसरा टॉपिक जो आहे तो आहे हिस्ट्री. दुसरा टॉपिक जो आहे आपण पॉलिटी घेऊया. पॉलिटी जर तुम्ही कराल तर माझ्या हिशोबाने कलम 1 to 51A पर्यंत जे कलम आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ते करूनच जा. त्याच्यामधून तुम्हाला येईलच, तर ते तुम्ही फिक्स करून जा. त्याच्यानंतर हायकोर्ट जो टॉपिक आहे, सुप्रीम कोर्ट टॉपिक आहे, कारण की तुमची हायकोर्टची एक्झाम आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीमधनं हायकोर्टमधनं प्रश्न बघायला भेटू शकतो. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, नंतर प्रेसिडेंटची निवड कशी असते तो वाला टॉपिक, नंतर राज्यसभा, नंतर लोकसभा, की बाबा याच्यामध्ये अध्यक्ष कसा निवडला जातो, ह्या सगळ्या गोष्टी, हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स हे करा. सगळ्यात आधी 1 to 51A हे पॉलिटीमध्ये करून जा. पॉलिटीमध्ये हे लक्षात ठेवणं थोडंसं कठीण असतं, पण एकदा तुम्ही कराल तर ते तुमच्या लक्षात राहील. याच्या व्यतिरिक्त घटना दुरुस्ती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, जे इम्पॉर्टंट आहेत. घटना दुरुस्त्या आहेत, त्या इम्पॉर्टंट घटना दुरुस्त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, त्यासुद्धा करून द्या. अशा प्रकारे मी तुम्हाला 3 एकदम इम्पॉर्टंट पार्ट सांगितलेले आहेत पॉलिटीच्या. घटना दुरुस्ती 1 ते 51A एवढे तुमचे आर्टिकल करून द्या. आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राज्यसभा, लोकसभा, प्रेसिडेंट,
हे सगळं करून जा. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फक्त एकदम प्रिसाईज अभ्यास करा, एकदम संक्षिप्तमध्ये करत बसू नका, कारण की जी के हा खूप मोठा टॉपिक आहे आणि त्याला मार्क फक्त 10 आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की करंट अफेअर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा आधी निपटवा. त्याच्यानंतर पॉलिटी करा, किंवा तुम्ही बाजूबाजूला सुद्धा करू शकता. करंट अफेअर आणि पॉलिटी एकत्र करा. ह्याच्यामधून तुम्ही तुमचे 5 मार्क फिक्स करून घेता. आता जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हिस्ट्रीसुद्धा करू शकता, तर तुम्ही हिस्ट्रीचा टॉपिक घ्या. पण हिस्ट्रीमध्ये मी सांगतो, हिस्ट्री खूप मोठा आहे. तुमचा 45 दिवसामध्ये सुद्धा एखाद वेळी कंप्लीट नाही होणार, कारण की नुसता तो टॉपिक करायचा नाही आहे, तर तो टॉपिक अभ्यास करून त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिसही करायची आहे, त्याला बाहेरही करायचं आहे. एवढं इझी नसतं ते, एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे हिस्ट्री जर कराल तर हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगतो, हिस्ट्रीमध्ये 3 टॉपिक आहे. एक आहे मॉडर्न हिस्ट्री, दुसरी आहे एन्शियंट हिस्ट्री आणि तिसरी आहे मेडिवल हिस्ट्री. तर जर तुम्ही एकदम बिगिनर असाल मित्रांनो, तर एन्शियंट हिस्ट्री आणि मेडिवल हिस्ट्रीला स्किप करा. सरळ मॉडर्न हिस्ट्री करा. 1857चा जो उठाव होता तेव्हापासून इंडिपेंडन्सपर्यंत ही तुम्ही करा. ठीक आहे मित्रांनो, ही वालीच करा मॉडर्न हिस्ट्रीमध्ये 1857 मॉडर्न हिस्ट्री पूर्ण करून घ्या. 1857चा उठावापासून इंडियन इंडिपेंडन्सपर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे काँग्रेसची इम्पॉर्टंट अधिवेशनं. त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बघायला इथे भेटू शकतो. एक सेकंड, मी कलर चेंज करतो. आता बघा, हिस्ट्री मी तुम्हाला सांगितलं मॉडर्न हिस्ट्री करून जातो तुम्हाला करायचं असेल तर, कारण की मॉडर्न हिस्ट्रीसुद्धा खूप वास्ट आहे. त्याला एकदा करा, त्याचे क्वेश्चन्स PYQ लावा, क्वेश्चन आन्सर बाहेर करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्येच तुम्ही समाजसुधारक जे आहेत, महाराष्ट्राचे समाजसुधारक आहेत, तो एक टॉपिक करून जा. त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन बघायला इथे भेटू शकतो. हिस्ट्रीमध्येच किंवा हिस्ट्रीच्या व्यतिरिक्तच तुम्ही समाजसुधारक करा. फुले आंबेडकर, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, या सगळ्यांवरती यांनी कुठले वृत्तमानपत्र काढले त्याच्याबद्दल, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. हे सगळे तुम्ही इथे करून जा समाजसुधारकांबद्दल. ठीक आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला हे कवर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठे होतो, GKमध्ये होतो. GKमध्ये हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, करंट अफेअर झालं. जर तुम्हाला सायन्स येतं आधी केलेलं आहे, तुम्ही सायन्स स्टुडंट असाल तर तुम्ही सायन्ससुद्धा करू शकता, कारण की मग त्याच्यामधनं एखादाच प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल, जास्त नाही, तर तो तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आता जॉग्रफीचा जो चॅप्टर असणार आहे मित्रांनो, जॉग्रफीचा चॅप्टर खूप वास्ट आहे. सगळं करत बसायची गरज नाही आहे. काय कराल तर नदी प्रणाली करून जा, महाराष्ट्राची नदी प्रणाली करून जा. त्याच्यानंतर प्रकल्प करून जा. प्रकल्प करून जा. हा चॅप्टरसुद्धा वास्ट आहे, पण याच्यामधनं प्रश्न पडण्याचे चान्सेस जास्त आहे. अशा प्रकारे बिगनर जर तुम्ही असाल तर मी तुम्हाला 5 ते 6 मार्काचा मी तुम्हाला जुगाड इथे बसवून दिलेला आहे. आता जर तुम्हाला बघा कसं असतं की तुम्ही 4 मार्कासाठी उरलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण GK नाही करू शकत. GK खूप मोठा, खूप वास्ट. तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही GK अटेम्प्टच नाही करू शकत. मी जेवढं सांगितलं ते सुद्धा खूप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी CA करायचं, म्हणजे करंट अफेअर करायचे. त्याच्यानंतर हात लावायचा पॉलिटीला, किंवा बरोबरही सुद्धा करू शकता. करंट अफेअर आणि पॉलिटी करून जा. 3 ते 4 क्वेश्चन हमखास तुम्ही सॉल्व करता. उरलेले 6 क्वेश्चन आहेत, त्याच्यामधनं 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्रीमधून बघायला भेटतील. हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री, आता एन्शियंट आणि मेडिवलमधनं प्रश्न पडला तर तो तुमचा तिकडे निघून जाऊ शकतो, कारण की तो टॉपिकच एवढा वास्ट आहे, तर मी तुम्हाला रिकमेंड करत नाही. पण तुम्ही मॉडर्न हिस्ट्री करून जाल. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आता जर एखाद्याच्या डोक्यात आलं की मी ह्या 4 मार्कांपर्यंत बरोबरच संतुष्ट आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, कारण की मॉडर्न हिस्ट्री आणि समाजसुधारक हे चॅप्टरसुद्धा खूप वास्ट आहे. हे करायलासुद्धा तुम्हाला 20-20, 30-30 तास निघून जातील, कारण की त्याची प्रॅक्टिस करून मी तुम्हाला सांगतो आहे, त्या 15 to 20 लेक्चर तर त्याच्यामध्ये निघूनच जातात. त्यामुळे जर हिस्ट्री तुम्ही पूर्णतः स्किप करता, तुम्हाला येतच नाही, तर करू शकता. पण पॉलिटी आणि करंट अफेअर्स करूनच जा. जॉग्रफी कराल तर नदी प्रणाली करून जा. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हा GKचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं. GK दिवसाला 2 ते 3 ताससुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा 2 तास दिले तरी चालतील. आता पुढचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो. पुढचा टॉपिक आहे कॉम्प्युटरचा. आता कॉम्प्युटरचा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, तो थोडासा गेम चेंजर ठरणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर का? कारण की कॉम्प्युटरचा जो टॉपिक आहे तर खूप मुलं दुर्लक्ष करतात, कधी करून जात नाही, कधी त्यांच्या लक्षात राहत नाही. पण हे जे 10 मार्क आहेत ना मित्रांनो, 10 मार्क तुम्ही
जिथे जो क्लास तुम्हाला आवडतो किंवा जे क्लासेस तुम्हाला वाटतात की कॉम्प्युटर शिकू शकतात किंवा यूट्यूबला जरी तुम्ही बघाल की प्रत्येक क्लासेसचे ते ॲडव्हर्टाईजमेंट करतात की आम्ही ह्याची बॅच चालू केलेली आहे, तर की आम्ही याच्यात कॉम्प्युटर शिकवतो. तर पैशाकडे बघू नका मित्रांनो. तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे फक्त, तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. इझी क्वेश्चन असतात, खूप सोपे क्वेश्चन असतात. एकदाचीच थिअरी आहे बघा, काही वेगळं नाही आहे. ही नुसती थिअरी आहे. थिअरी एकदा केली तर होऊन जाते. याच्यामध्ये काही वास्ट नाही आहेत. शॉर्टकट विचारल्या जातात तुम्हाला. अल्ट प्लस हे काय, कंट्रोल प्लस हे दाबल्यावरती काय येतं, असे प्रश्न विचारले जातात. ते सोप्या लेवलचे प्रश्न असतात. याचे तुम्ही एखादी बॅच विकत घ्या, एखादी तुम्ही कुठली तरी बॅच घ्याल, त्याच्यामधून तुम्हाला नोट्ससुद्धा भेटून जातील आणि ते तुम्हाला सांगतील सुद्धा. ऑनलाईनसुद्धा बुक अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तिकडनं सुद्धा करू शकता. आणि एकदा तुम्ही करून गेल्याला करायला 15 to 20 डेजच्या वरती लागणार नाही. आणि एकदा झालं तर येणारी कुठलीही परीक्षा त्याच्यामध्ये कराल. पण जर तुमच्या ह्याचा अभ्यास चांगला झाला, या 10 पैकी 8 to 10 मार्क्स जरी तुम्ही त्या ॲक्वायर करता, तर तुम्ही रेसमध्ये पुढे निघून जातात. ठीक आहे मित्रांनो, कारण की ही खूप वास्ट नसतं एवढं, खूप काही ते लोक हे करत नाही. फक्त नावं लक्षात ठेवायची असतात, डेटा लक्षात ठेवायचा असतो, फॅक्ट लक्षात ठेवायचे असतात. आणि डेली तुम्ही याला 1 तास जरी द्याल तरी एप्रिल महिन्याच्या आधी तुमचा याचा सिलेबस कंप्लीट होऊन जातो. आता मित्रांनो, किती तास 80+ स्कोअर तुम्हाला मी सांगितलं होतं, 80+ अटेम्प्ट करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी, त्याच्यानंतर GK आणि कॉम्प्युटर. आता GKमध्ये समजा तुम्ही 5च मार्क अटेम्प्ट करतात, जसं आपण डिस्कस केलं. एकदा मी याचा रंग चेंज करतो. GKमध्ये तुम्ही फक्त 5च मार्क अटेम्प्ट करतात. त्याच्यानंतर तुम्ही मराठीमध्ये जर तुम्ही 10 मार्क आहेत, 10च्या 10 समजा तुम्ही अटेम्प्ट करता, 2 तुमचे चुकले किंवा इकडे तिकडे झाले समजता, तुम्ही इथे 8च अटेम्प्ट करता. कॉम्प्युटरमध्ये 10 out of 10 अटेम्प्ट करता. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जे 20 आहेत, जर इंग्लिश सब्जेक्ट थोडासा किचकट असतो, त्याच्यामध्ये काहीतरी गोगली येऊन जाते एक्झामला आणि तुमचा तेवढा अटेम्प्ट होत नाही, तर इंग्लिश सब्जेक्टमध्ये जर तुमचा अटेम्प्ट होत नाही, तर तुम्ही इंग्लिशमध्ये 20 पैकी जर 18 जरी तुम्ही काढता, आणि रिझनिंगमध्ये माझ्या हिशोबाने 20 out of 20 आणि मॅथ्समध्ये 20 out of 20 हे काढायलाच हवे. तर अशा प्रकारे तुम्ही जायचे कॅल्क्युलेशन कराल तर 20+20 20+20 40, 40+18 58, 58+8 66, 66+15 66+15 71, 81. अशा प्रकारे तुमच्या 81 मार्कांचा म्हणजे 80+चा स्कोअर तुमचा टार्गेट इकडे अचीव झालेला असणार आहे. आता मित्रांनो, मी का बोललो 80+? कारण की कॉम्पिटिशन थोडीशी टफ आहे. खूप मुलांनी फॉर्म भरलेले आहेत, जास्त शिफ्ट्स होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा. त्यामुळे 80+च हा सेफ स्कोर असणार आहे. आता एक्झाम देताना जर बघा, आता तुम्ही बोलाल की 80+ हा स्कोर आहे आणि तुम्ही एक्झाम द्यायला जाल आणि एक्झाममध्ये देता अर्धी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला समजलं की माझे तर एवढे अटेम्प्ट होत नाही आहेत, माझे खूप सारे प्रश्न रॉंग मला येत नाही आहेत आणि माझा 80+ अटेम्प्ट होणार नाही. तर काळजी करू नका मित्रांनो. काही शिफ्ट हे शिफ्टमध्ये असतात, शिफ्ट 1, 2, 3. तर त्यामध्ये शिफ्टमध्ये एक्झाम असतात. एखादी शिफ्ट ना हार्ड येते. जर तुम्हाला क्वेश्चन येत नाही आहे तर हे समजून घ्यायचं की आपली शिफ्ट हार्ड आहे आणि पुढच्या प्रश्नावरती लक्ष द्यायचं. ह्याचा स्ट्रेस घ्यायचा नाही की मला काही येत नाही. ठीक आहे, पण अटेम्प्ट आपला चांगलाच असायला पाहिजे. कारण की कधी शिफ्ट हार्ड येतात आणि हार्ड शिफ्ट आल्यानंतर नॉर्मलायझेशन होते. नॉर्मलायझेशन झाल्यामुळे तुमचा स्कोर इक्वलाइज नंतर होऊन जातो. मी बघितलेलं आहे की 10-10, 15-15 मार्कसुद्धा वाढतात. त्यामुळे काळजी करायची नाही, पण अटेम्प्ट तुमचा मोस्टच झाला पाहिजे. कधी काही सेक्शन, जसं इंग्लिश सेक्शन हार्ड येऊन गेला, मॅथ्स सेक्शन हार्ड येऊन गेला, त्याच्यामध्ये अटेम्प्ट होत नाही. पण त्याची काळजी तुम्हाला करायची नाही आहे. तुम्ही फक्त अभ्यास करून जा आणि तिकडे अटेम्प्ट करा. आता मित्रांनो, किती तास अभ्यास कराल डेलीचं? तर आता बघा, आपण इथे सगळ्यांचे तास लिहून घेतले होते. हा कॉम्प्युटर होता 1 hour डेली. हिस्ट्री होता GK होता 2 to 3 hours. आपण इकडे याला 3 hours पकडू, म्हणजे 4 तास झाले टोटल. हा आहे 1 ते 2 तास. 1 ते 2 तास आपण मराठीला दिले होते, तर आपण मराठीचे 2 तास ऑलरेडी तिकडे आपले किती झाले होते? 4 तास, 4, 5, 6 तास इकडे झालेले आहेत. आता आपण मॅथ्ससाठी किती तास दिले होते बरं? इथे लिहिलं नव्हतं का आपण? हां, मॅथ्ससाठी पण आपण 2 ते 3 तास, आपण समजा 3 तास जरी पकडले तर 6 तास ऑलरेडी झाले होते. तर 6+3 किती? 9 hours इकडे आपले झालेले आहेत. आणि नंतर आपला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होता रिझनिंगमध्ये आपण 2 तास, 9+2 आपले 11 hours झाले. 11 प्लस आपल्याला 2 hours झाले. अशा हिशोबाने आपल्याला मित्रांनो 12 to 13 hours किती? 12 to 13 hours डेली अभ्यास करायला लागणार आहे. सिलेक्शन घ्यायचं आहे तर 10 ते 12 तास तर मिनिमम कसंही करून. आता तुम्हाला वाटेल की हे एक्झामपर्यंत, तर नाही. जोपर्यंत तुमचं, मी बिगिनर लोकांसाठीच बात करतो स्पेसिफिकली. तुम्ही PYQ कराल तर तुमच्या 1-1, 1.5 तासमध्ये सुद्धा एक चॅप्टर, एक सब्जेक्टचा अभ्यास होऊन जाईल. आता मी हे बिगिनर लेवलसाठी बोलतो आहे. बिगिनर लेवलला फक्त 31 मार्चपर्यंत तुमचा मोस्ट ऑफ द सिलेबस होऊन गेलेला असेल. मग तुम्हाला हे 10 ते 12 तास
इकडे द्यायला लागणार नाहीत, थोडे कमी टास्क द्यायला लागतील, कारण की तुम्हाला मग प्रॅक्टिससाठी तो टाईम ॲलोकेट होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो 10 ते 12 तास तो तुम्हाला काहीही करून अभ्यास करायलाच लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही हा अभ्यास कराल आणि तुम्हाला असं वाटेल की हा खूप जास्त अभ्यास आहे, मी सोडतो, तर असं करू नका. अटेम्प्ट करा. तुम्हाला जर कमी जरी स्कोअर आला तरी तुम्ही एवढे तयार होऊन जातात की येणाऱ्या काळामध्ये जे एक्झाम येणार आहे त्यांचा पण सिलेबस हाच आहे, तर तुम्हाला त्याचं काही टेन्शन राहणार नाही, कारण की तो सिलेबससाठी तुला ऑलरेडी तयारी झालेली असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सगळ्या पॉसिबिलिटीज इकडे डिस्कस केलेल्या आहेत. बिगिनरनी कसा अभ्यास करायचा, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झाला त्यांनी कसा अभ्यास करायचा, याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरून गेलो, जेव्हा तुमचा हे सगळे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलं याचा जर तुमचा बॅच करून सगळा अभ्यास होऊन जाईल, तर 1 तारखेपासून किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा एप्रिल फर्स्टपासूनच तुम्ही PYQ सोडवायला चालू करा. मी तुम्हाला सांगितलं होतं PYQ कुठल्या एक्झामचे करायचे, ते PYQ सोडवा. आणि तर PYQ सोडूनसुद्धा 10-15 दिवस होतील, म्हणजे समजा 15-16 एप्रिलपर्यंत तुमचे सगळे PYQ, तुम्ही खूप PYQ सॉल्व्ह केला, तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल, मग तुम्ही टेस्ट सिरीज घ्या. कुठलीही टेस्ट सिरीज जी तुम्हाला वाटते चांगली आहे ती टेस्ट सिरीज घ्या आणि टेस्ट सिरीजमध्ये फुल लेंथ टेस्ट लावा आणि त्याच्यामध्ये तुमचा किती स्कोअर येतो ते बघा. ठीक आहे मित्रांनो, ऑल द बेस्ट. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.